संपलाय. बोरकर संघाच्या धावफलकावरती धावा आहेत ते मात्र 5 धावा आहेत धावफलकावरती. किती पण टार्गेट असेल मोहपाडावाडी संघाकडे, याकडे त्यांची गोलंदाजी ठरवेल. कारण जेवढी सुंदर तुम्ही गोलंदाजी कराल ना, जेवढी चांगले चेंडू तुम्ही हाताला आणला तेवढी फलंदाजी करत असताना तुम्हाला त्या धावा लाभदायक ठरतात. अगदी एका खराब चेंडू नंतर चांगली वापसी करतोय शुभम हा गोलंदाज. सलामीची जोडी बोरकर संघाची अजून मैदानावरती आहे. विघ्नेश आणि त्याच्या समवेत करण. ज्यावेळेस फटका चांगला कव्हरच्या दिशेने गेलेला, अगदी गॅप सिलेक्शन. अजून एक 1 बाउन्स 2 बाउन्स. पंचांचा येतोय 4 धावांचा इशारा. चौकार. मोहपाडा संघाचा अजय. अगदी बघा कल्पेशजी अल्पतराव आम्हाला सांगतात की सर्व खेळाडू त्यांच्या माहितीतले आहेत. म्हणजे मोहपाडा संघाचा अगदी जवळचा जर विचार केला ना तर अगदी जवळचे फारसे सगळे मित्र आहेत त्यांचे खेळाडू. त्यांचं सुद्धा या मोहपाडावाडी संघासाठी शुभेच्छा आल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला 9 धावा खर्ची केल्यात शुभम या गोलंदाजानं. करण अद्यापही चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. नौका गोलंदाज वापरला जातोय तो मात्र अजय. पहिला चेंडू अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणता फारसा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 10च्या घरामध्ये. 1 चेंडूचा खेळ संपलाय. अजय पहिला चेंडू सुंदर हाताळतोय. असं वाटलं की बॅटच्या रदाडमध्ये चेंडू आला की काय, पण बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाहीये. स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळतो, पण कधी कधी त्या फटक्याचा विचार केल्यानंतर तेवढी ताकद त्या फटक्यामध्ये नसते आणि दमट वातावरण त्याच्या कारणाने यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू सुरेख हाताळतोय तो गोलंदाज अजय. अगदी 2 चौकारानंतर 2 चौकारानंतर अगदी डॉट 2 चेंडू डॉट खेळलाय तो करण फलंदाज. अजय तयार आहे. तलेका वेंडगुड मार्करला अगदी खेचलाय फटका. अगदी 1 धाव पूर्ण वेगाने. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या या चेंडूवरती पूर्ण केले गेलेत. 12 धावा आहेत धाव फलकावरती त्या मात्र बोरकर या संघाच्या.
आई एकविरा चषक 2024 हे पहिलं पर्व आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी हेच डेच आपल्याला आयोजन पाहायला मिळालं होतं. यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचं त्यांचं ध्यास होता आणि त्यावरती ते सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळतात. यावेळेस अळंद कार्पेट चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण चेंडू कॅरी करतोय. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 13च्या घरामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजय चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. जर विचार केला अगदी मोपाडा संघाचा ना तर फार जवळचा संघ आहे मोपाडा. इथून जर विचार केला ना मैदानाच्या तर बोरकर संघाचा विचार केला ना तर बराचसा पल्ला गाठून हा संघ या शृंखलेसाठी दाखल झालाय. त्यांचं सुद्धा स्वागत. यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेकायचा होता आणि आसमान दाखवायचं होतं पण बॅट आणि चेंडूचा फारसा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा आहेत त्या बोरकर या संघाच्या. पहिल्या षटकाचा विचार केला ना तर 9 धावा होत्या फक्त 9 धावा होत्या धावफलकावरती. जर शुभमनं त्या 2 चौकारांचा मार न विचार करता 4 चेंडू चांगले उचलले होते शुभमनं, पण 2 चेंडूंवरती अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला करंजच्या बॅक मधून पाहायला मिळालं होतं. यावेळेस आलाय बॅटच्या रदाड मध्ये, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पटवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. झाला का त्याकडे बॉटल दे म्हण्या. एका बॉटल मध्ये होईल का डीजे. वरती अगदी बराचसा दूरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय. त्यांचा अपेक्षा असेल की कमीत कमी 35+ धावा स्कोर कार्ड वरती जर लावल्या ना तर त्या मोपाडावाडी संघासाठी त्या आम्हाला लढायला खूप असतील. कारण या मैदानाचा विचार करता धावा येत नाहीयेत. थंडीचं वातावरण अगदी पाहायला मिळत आहे आणि जर विचार केला ना मोपाडा संघाचा तर अगदी चांगले चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे. शुभमचा विचार केला एक परफेक्ट ऑलराऊंडर ज्याच्या माध्यमातून मोपाडावाडी संघ नेहमी मोठमोठ्या संघाला पराभव करत असतो. तो शुभम स्वतः कप्तान आहे या मोपाडावाडी संघाचा आणि त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील मोपाडावाडीच्या पाठीराख्यांना. 20 धावा आहेत धावफलकावरती. नौका गोलंदाज वापरला जातोय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दाखल झालाय तो गोलंदाज मोपाडावाडी संघाचा विनायक. तलेगाव एंडकडून मारा करतोय. सलामीची जोडी अजून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी बॅट वरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. जो गोलंदाज येतोय ना कल्पेशजी तो चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती तरी 3 षटकांचा जर विचार केला ना पहिला चेंडू 3 षटकांमध्ये डॉट टाकला गेलाय आणि त्यानंतर त्या गोलंदाजांवरती चढवलेला हल्ला अगदी 20 धावांपर्यंत आहे तो बोरकर संघ. यावेळेस बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. पहिला गडी बाद होतोय बोरकर संघाचा.
असेल अगदी बॅटच्या रदाडमध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे षटकार. कामगिरी पाहायला मिळतीये ती मात्र विनायक या गोलंदाजाची. दोन चेंडूंचा खेळ संपलाय 27 धावा आहेत. मी म्हटलं होतं तिसऱ्या नंबरचा जो खेळाडू असतो ना अगदी विराट कोहली सारखी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच करायला लागेल कारण आपल्या संघाला सावरायचं असतं. आणि अशा वेळेस स्वप्नीलनं जणू काही पॅव्हिलियन मधनं सेट होऊन गेला होता. पहिल्या चेंडूवरती तडाखा लगावला होता सीमारेषा पलीकडे. यावेळेस स्प्रिटचा चेंडू पण फायदा उचलता आला नाही. एक धाव पूर्ण. दुसरा धाव डेंजर झोनला धावतोय. अगदी थ्रो आपल्याला खराब पाहायला मिळाला. अगदी स्टंपच्या जवळ जर थ्रो असताना यष्ट्यांच्या तर काहीतरी वेगळं चित्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं असतं. ओव्हर टू अजित. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. एक चेंडू तुझा तर दुसरा माझा असा मैदानावरती खेळ पाहायला मिळतो. षटकाराच्या नंतर चांगली कामगिरी करतोय विनायक गोलंदाज. अगदी जर एका फटक्याचा विचार करता चांगले चेंडू उतरलेत विनायक या गोलंदाजाने. तल्लिका बेंडकडून मारा करतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाफलकावरती धावा आहेत ते मात्र 29 धावा. पंचांचा येतोय स्वेर चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 30 धावा आहेत धावफलकावरती. तलेगाव एंडकडून मार करतोय. यावेळेस बॅटच्या रदाडमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पण चांगला क्षेत्ररक्षक इथं पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. 32 धावा. अगदी जर विचार केला ना तर चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करतोय तो बोरकर संघ. शेवटचा चेंडू या षटकातील. अगदी फिरून गेल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एका धावेनं संतुष्ट दोन्ही फलंदाज. 33 धावा आहेत 3 षटकांच्या मोबदल्यात धावफलकावरती. ठोक डिझाईन. तुमचे 4 षटक कंप्लीट झाले पाहिजेत. आणि वेळेचा विचार केला ना अगदी कालच्या दिवसामध्ये सकाळचे 6 वाजले होते सामने संपता संपता. कारण छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला ना तर वेळेचा अगदी वेळेची मुदत द्या. त्या वेळेमध्ये षटक संपले पाहिजेत. पंच
शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. नौका गोलंदाज वापरला जातोय तो मात्र सिद्धार्थ. अगदी कशा रीतीनं गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. 33 धावा लागले 3 षटकांच्या मोबदला धावफलकावरती. किमान मोरकर संघ ना या षटकामध्ये किमान 15 धावा शोधत असेल. जर 15 धावा सेट झाल्या ना तर या मैदानावरती कठीणामध्ये सापडेल. कारण जर विचार केला तर धावा सहजरित्या येत नाहीयेत आणि तुम्हाला जर मोठे फटके खेचायचे असतील ना तर वातावरणाच्या विरुद्ध फटके खेचायला लागतात. अशा वेळेस फलंदाजी करणे थोडी कठीण मध्ये असेल. सिद्धार्थ तलेगाव एन कडून तयार आहे तो मारा करायला. पहिला चेंडू अगदी चौथ्या षटकाचा जर विचार केला ना तर प्रत्येक षटकाचा पहिला चेंडू हा डॉट आलाय आणि त्यानंतर गोलंदाजांवरती हल्ले चढवले गेलेत. मागच्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी जर षटकार चौकारांचा विचार करता ते सोडले तर चांगले चेंडू होताले होते. यावेळेस फुलटॉस चेंडू पंचांचा आलाय. बिमरचा इशारा. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. 1+2 अशा 3 धावा फिल्डिंग रिव्ह्यू आहे. तिसरे पंच आमचे आज ज्यांचा वाढदिवस आहे अगदी दिनेशजी पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरे पंच इकडे यायचा. पंच बिमरचा रिव्ह्यू घेतलाय ना. रनआउटचा धावशीत फलंदाज आहे की यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. 2 धावा आणि बिमरची 1 म्हणजे 1+2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 36 या धावसंख्येच्या घरामध्ये. 36 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी पहिला चेंडू सुरेख हाताळला होता सिद्धार्थ या गोलंदाजानं पण दुसऱ्या चेंडूवरती खराब कामगिरी करतोय आपल्या संघासाठी सिद्धार्थ हा गोलंदाज. फ्री हिटचा चेंडू असेल. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला सीमा रेषा पलीकडे फेकून दिलाय. 6 धावा षटकार. मध्ये वातावरण गरम करण्याचं जर काम बघितलं ना कॉमेंटेटर आणि डीजे मास्टरचं असतं आणि तशीच कामगिरी डीजे सुजल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय, तो मात्र स्वप्नीलच्या बॅट मधून. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तब्बल 42 धावा फलकावरती बोरकर संघाच्या. अगदी स्वप्नील जसा गेलाय ना तसे तडाखे लगावतोय आणि 2 षटकार अद्याप त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक घुटनाट, एक तमाशा देख असा फटका लागावायचा होता. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण या चेंडूवरती. फारसा चेंडू बॅट वरती आला नाही आणि त्याचा विचार करता चेंडू अगदी सीमारेषा लगत गेला नाहीये. 2 धावा फलकावरती ऍड केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं 44 धावा आहेत त्या धाव. एक मोठा फटका आणि अर्धशतक स्कोर, अर्धशतक लागेल ते मात्र बोरकर या संघाचं. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, पण एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या वर काही मिळत नाहीये. एका षटकारानंतर चांगली कामगिरी करतोय सिद्धार्थ गोलंदाज आपल्या संघासाठी आणि शेवटचा चेंडू कसा हाताळेल याकडे लक्ष असेल. 46 धावा आहेत त्या धावफलकावरती. यावेळेस बसून गेलण्याचा प्रयत्न. 1 धाव वेगाने पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात आणि पंचांचा येतो पहिलं सत्र संपल्याचा इशारा आणि पहिल्या सत्रावरती धावा लागल्यात त्या मात्र 48 आणि गरज आहे ती मात्र 49 या धावसंख्येची आणि टार्गेट ठेवलंय ते मोहपाडावाडी या संघाच्या समोर. कशा रीतीनं पूर्ण होतील याकडे लक्ष असेल. ओव्हर टू अजित. बेंची गरज आहे. मोपाडवाडी संघाला मोठं टार्गेट त्यांच्या समोर सेट केलं गेलंय. संघ बोरखार या संघानं अंडर 20 हा संघ त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी या मैदानावर पाहायला मिळाली. चांगले फटके पाहायला मिळाले फलंदाजांकडून.
बोरखर आणि तारा आणि त्यांच्या विपक्ष डेरिवली या संघाला एक षटकाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेळेचा कालावधी असेल तुम्हाला या एक पहिला षटक संपण्याच्या आधी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. रितेश जी जर विचार केला तर अगदी या 4 षटकामध्ये 48 धावा ठोकल्या गेल्या होत्या बोरकर संघानं आणि 49 धाब्यांची गरज आहे. पहिलेच मित्र म्हणे एवढं मोठं टार्गेट असेल. तितकंच मोठा संघ आहे तलेगाववाडी, तितकाच मोठा संघ आहे मोपडवाडी संघ. कशा प्रकारे फलंदाजी करणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व किरणजी मांडे साहेब, त्यांच्या समवेत माननीय श्री राजेश लबडेजी, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच माननीय श्री स्वप्नील मतेजी या ठिकाणी या सामन्यांचा अजूनही आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आई एकविरा चषकाकडून सहर्ष स्वागत करतो. आज सर्व क्रिकेट दर्दी रसिकांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मी अजित झुंजारा आणि माझे साथी स्कोरर या ठिकाणी कल्पेश यांच्याकडून सर्वांचे या ठिकाणी या थंडीच्या वातावरणामध्ये क्रिकेट दर्दे आज अतिशय चांगला आनंद लुटतायत या सामन्यांचा. त्यांचं देखील आपण या ठिकाणी जोरदार स्वागत करूया. सामन्याकडे वळूया. सामना अतिशय खूप महत्वाचा. 24 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज आहे. 12.50 ची सरासरी राखायची. पहिला चेंडू खोलवरपतीचा चेंडू होता. चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं लॉंग सिली लॉंग ऑनला, मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. तारा आणि डेरवली नाणेफेकीचा कॉल करतायत माननीय श्री महेंद्र कडपे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होत आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू येतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केले दोन्ही फलंदाज प्रशांत आणि विनायक. या फलंदाजांना या सिंगलनं श्री गणेश ओपन केलाय, स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. फलंदाज प्रशांत या फलंदाजाकडून 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक बंद करत षटक, त्या षटकामध्ये किती धावा जमणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. आणि मोठा मासा गळायला लागला LBW च्या स्वरूपामध्ये. फलंदाज विनायक याच्या स्वरूपामध्ये पहिला ब्रेक टू पाहायला मिळतोय. तंबूच्या आश्रयाला जातोय मोपडवाडी संघाचा मोठा फलंदाज विनायक. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. विनायक जो मोठा फलंदाज होता मोपडवाडी संघाचा, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. तर म्हणजे गोलंदाज शुभम या गोलंदाजाला ऑन स्ट्राईक फलंदाज जातोय. विनायक याची जागा सावरण्यासाठी अजय, स्ट्राईक एंडला अजय, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. प्रशांत कडून अशा असतील एक मोठा फलंदाज आहे, अशा पल्लवित करतात की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. कारण 49 धावांचा पल्ला पार करायचा आहे मित्र म्हणेन. या मॅच मध्ये पहिली धावसंख्या असेल एवढी मोठी 4 षटकामध्ये. 48 आणि 49 धाब्यांची गरज आहे. या ग्राउंडचा जर विचार केला ना तर कल्पेश या ग्राउंडवर षटकार चौकार कमी पाहायला मिळत आहेत. जास्त सिंगल डबलवर प्राधान्य दिलं जातं. टप्पा पडल्यानंतर खूपच उचली गेली. पंचांनी सोर चेंडूचा इशारा केलाय. एक या ठिकाणी बंदी देखील दिली आहे. एकच चेंडू तुम्ही बाउन्सर टाकू शकता. वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला आणि अव्वंतर धाव मिळते मोपडवाडी संघाला. एका धाव्यानं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 2 असताना
एक बाद दोन अशी केवळवाणी आणि नाजूक परिस्थितीमध्ये सापडलाय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, खडे मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी केला क्षेत्ररक्षकाने आणि दुसरा मोहरा या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज अजय याच्या स्वरूपामध्ये ठोक डीजे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सरस कामगिरी केली या गोलंदाजानं. अतिशय चांगले चेंडू हाताळतोय, कोणत्याही प्रकारचे हवी होऊन देत नाहीये फलंदाजांना. पडझड चालू झाली आहे. आता इथे मित्र म्हणेन मोपडवाडी संघाला जर इथून पुढे संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला चांगली पार्टनरशिप जमणं खूप गरजेचं असेल. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर रवाना होतोय. शुभम कडून पूर्णपणे अपेक्षा असतील. एक मोठा फलंदाज आहे शुभम, ज्यानं मोपडच्या वासांबे प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकवली होती. तोच शुभम मात्र आज चेंडू जबरदस्त. शुभमला देखील समजला नाहीये. भन्नाट वेग होता या चेंडूवर, प्रचंड वेग होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू जमिनीलगत राहिला. यष्टीरक्षक अतिशय चांगली कामगिरी पार पाडतोय आणि एका डॉट चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या 2-2. 2-2 आपलातून कामगिरी करतोय सफल गोलंदाज मित्र म्हणेन. बंधनकारक षटकाच्या षटकामध्ये मात्र जकडून धरलाय या फलंदाजांना. एका डॉट चेंडूची सांगता होते. एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. जे बंधनकारक षटक होतं, सर्कलचं षटक होतं, 38चं षटक होतं, त्या षटकामध्ये मित्र म्हणेन गोलंदाजाने सरस कामगिरी केली आहे आणि बांधून धरलं या फलंदाजांना. अवघ्या त्यानं फक्त आपल्या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्या आणि 2 मोहरे बाद केलेत. ते म्हणजे विनायक आणि अजय याच्या स्वरूपामध्ये. हे जे दोन्ही फलंदाज आहेत ना मैदानामध्ये, कल्पेश अगदी विचार केल्यानंतर दामोदर असेल, पूर्णपणे जबाबदारीने खेळ करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. परिस्थिती कशा प्रकारे कर्तव्य जर बजावायचं असेल ना तर या दोन्ही फलंदाजांना अतिशय चांगली फलंदाजी करायला लागेल. तुमचा जर ट्रॅक बदलायचा असेल ना तर तुम्हाला इथून पुढे एक्सप्रेस पकडावी लागेल. जलद गतीने फटके मारावे लागतील. आक्रमण चढवावे लागेल जर मोपडवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर. असं वाटलं होतं की 12चा रिक्वायर्ड रन रेट होता, आता मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढलं गेलंय. आता मात्र येणारे 18 चेंडूने जिंकण्यासाठी 47 धाव्यांची गरज आहे. सोळाची सरासरी राखायची रिक्वायर्ड रन रेट पाहिलं गेलं तर इथून पुढे रिक्वायर्ड रन रेट वाढले गेले. आता 4 धावा वाढल्या गेल्यात एका षटकामध्ये. पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत. प्रशांत नौका गोलंदाज झालाय. आदित्य पहिला चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातोय. गोलीच्या वेगाने टप्पा काढल्यानंतर मारेसे पलीकडे दणदण करीत 4 धाव्यांसाठी एक शानदार आणि दमदार चौकार पाहायला मिळतोय प्रशांत याच्या बॅट मधून. ठोक डीजे. आणि थंडीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगले गीत वाजवत आहेत. जरा गरमी आली पाहिजे, प्रेक्षकांना देखील गरमी आली पाहिजे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेनं क्लास पाहायला मिळतोय. या फटक्यामध्ये दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मारेशे पलीकडे कव्हरच्या दिशेनं एक दुसरा सलगचा चौकार पाहायला मिळतोय प्रशांत याच्या बॅट मधून. लक्ष वेधलं गेलं. आता सुरुवात दमदार केली आहे. आक्रमण चढवलं, त्याने ओळखलंय 16चा रन रेट ठेवायचे. त्या पद्धतीने फलंदाजी करतोय प्रशांत. सलगचे 2 चेंडू
चौकार मारले, 2 चेंडूवर मात्र दमदार सुरुवात केली, 2 चेंडू तुझे होते तर हा चेंडू माझा आहे असं गोलंदाजाने या ठिकाणी दाखवून दिलं आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. एका डॉट चेंडूची सांगता होती. 49 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा जमल्यात 10 या आकड्यावर. कलात्मक फटका, क्लास फटका पाहायला मिळतोय, चतुरी पाहायला मिळते फलंदाजांकडून. त्यानं ओळखलं ऑफ स्टंपला चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू ढकलला गेला गल्लीमध्ये, सीमा रेषे पलीकडे. एक शानदार आणि दमदार चौकार. असतायत तर कुठून तरी सामना जिंकला पाहिजे. मोपडवाडी संघ जवळचा संघ आहे, मात्र प्रेक्षक भरपूर आलेत मोपडवाडी संघाकडून. प्रेक्षकांची आशा असतील या दोन खेळाडूंकडून पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. मोठा पल्ला पार करायचा आहे, आक्रमण चढवावे लागतील आणि तशी सुरुवात या ठिकाणी केली आहे फलंदाज प्रशांत याच्या माध्यमातून. मजा येणार, मजा येणार याच्यामध्ये शंका नाहीये. गुड बॅटिंग फलंदाज प्रशांत याच्या माध्यमातून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू येतोय, मात्र जाल्यामध्ये पकडलाय फलंदाज प्रशांत याला आणि मोठा ब्रेक थ्रू मिळतोय मोपडवाडी संघाला प्रशांत याच्या स्वरूपामध्ये. केली, जरी मला चौकार मारतायत तरी मात्र त्यांना या ठिकाणी चांगले चेंडू टाकले, कोणत्याही प्रकारचा सोर चेंडू टाकला नाहीये, सरळ चेंडू टाकले आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी जाळ्यामध्ये पकडलं गोलंदाज आदित्य. या गोलंदाजानं नौका बॅटर मैदानावर जातोय. संदीप ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक धावतायत मात्र या ठिकाणी खूप प्रयत्न केला होता, खूप दूरवरून आले होते. कॅच घेण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न केला होता, मात्र झेल मिस झाला, एकही धाव घेतली नाही या चेंडूवर. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज होता शुभम या फलंदाजानं आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. त्यानं ओळखलंय आता षटकार चौकारांची गरज, आक्रमण चढवावे लागतील अजून येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज या ठिकाणी स्ट्राइक एंडला शुभम. शुभम कडे ताकद आहे षटकार चौकार मारण्याची. अनेक मैदाने या फलंदाजांना गाजवलीत, पण तळेगावच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ होणार हे देखील पाहणे गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी खेळपट्टी वेगवेगळी असते, प्रत्येक ठिकाणी गोलंदाज वेगवेगळे असतात आणि या ठिकाणी जर फलंदाजानं चांगली कामगिरी केली, पहिल्या 2-3 चेंडूवर जर षटकार चौकार आले तर निश्चित परत येऊ शकतो मोपडवाडी संघ. हा चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय. पंचांचे दोन्ही विक्स ओपन केलेत आणि पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू स्वर आहे. या अव्वंतर धाव मिळतीये, या अव्वंतर धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 15 या आकड्यावर. 15 धावा, 3 बाद 15 अशी परिस्थिती आहे. गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू ढकलला सीमा रेषे पलीकडे. बिग 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 हिट, षटकार.
या 6 धावेनं अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये, संघर्ष करतोय। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी। ज्या वेळेस तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही कधी कोणी रोखू शकत नाहीये। इथून पुढे कष्ट करावे लागतील फलंदाज शुभम या फलंदाजाला गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलाय गोलंदाज सुमित या गोलंदाजाला पहिला चेंडू सर त्यानंतर चेंडूवर षटकार आमचे नागोरी चहा या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली त्यांच्या माध्यमातून मेहनत घेत आहेत त्यांच्याकडून आम्हाला देखील चहा येतोय कारण ते कॉमेंटेटर साठी आणि स्कोरर साठी त्यांचे चहा तसं पाहिलं तर एक दानशीर व्यक्तिमत्व आहेत टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातो एका डॉट चेंडूची सांगता होतीये शुभम पाहतच राहिले चेंडूकडे आशालभूत नजरेने आणि एका डॉट चेंडूची सांगता होतीये संघाची धावसंख्या स्थिर आहे संघाची धावसंख्या झाली आहे 21 या आकड्यावर हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय असं वाटलं होतं की पहिला चेंडू सर त्यानंतर चेंडूवर षटकार मारला कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करेल कल्पेश तसं न होता गोलंदाजी माइंड फ्रेशने करतोय कोणत्याही प्रकारचा दडपण त्यानं स्वीकारला नाहीये आणि सुरेख पद्धतीने मारा करतोय तिखट पद्धतीने मारा करतोय गोलंदाज सुमित हा गोलंदाज अंडर 20 चे सर्व खेळाडू आहेत छोटे छोटे खेळाडू आहेत मात्र माइंड फ्रेशने गोलंदाजी करताय टॅलेंट अतिशय चांगला आहे त्यांच्याकडे हा चेंडू बुंद्यामध्ये टाकलाय आणि दांडी गोल केली आहे फलंदाज शुभम या फलंदाजाची ठोक डीजे गोलंदाजी कोणत्याही प्रकारचा प्रेशर रिलीज केला नाहीये चांगल्या प्रकारे चेंडू त्याने हाताळले आणि फलंदाज देखील दांडी गोल केली ती म्हणजे फलंदाज शुभम या फलंदाजाची नौके फलंदाज मैदानावर रवाना होत आहेत पुंडलिक गलीमध्ये चेंडू पकडलाय सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय क्षेत्ररक्षकानं आणि 5वा मोहरा बाद होतोय मपडवाडी संघाचा 49 धावा करत असताना स्टँडर्ड क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ना ते त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं जेव्हा जे फलंदाजी करत होते बोरकार संघाचे फलंदाज त्यावेळेस ते सिंगल डबल एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर हल्ले चढवत होते कशा प्रकारे त्यांना धावा जमवल्या 4 षटकामध्ये त्यांना 48 धावा जमवल्या आणि 49 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी सरस कामगिरी करतायत गोलंदाज सुमित हा गोलंदाज चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केला होता गुदगुल्या करत चेंडू गेला होता क्षेत्ररक्षकाकडे आणि एकच धाव मिळते एकापेक्षा काही नाहीये संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 22 आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज खूप मोठा पल्ला पार करायचा मपडवाडी संघाला
षटकार आणि चौकारांची गरज आहे. आक्रमण चढवावे लागतील. कल्पेश जी जर विचार केला ना अगदी तर आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजांकडून. पहिले जे षटक हाताळले ना गोलंदाजांना आपल्यातून आउटस्टँडिंग, त्यानं कमबॅक केलं पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर थोडासा प्रेशर वाढला होता मपळवाडी संघाकडे. प्रशांतनं सुरुवात चांगली केली, प्रशांतला देखील बाद केलं ते म्हणजे गोलंदाज आदित्य या गोलंदाजानं. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला होता गोलंदाज सुमितवर हल्ला केला पहिल्या चेंडूवर फलंदाज शुभमनं. मात्र त्यानंतर त्याची दांडी गोल केली, बुंद्यामध्ये चेंडू टाकला गोलंदाज सुमितनं आणि त्याला देखील बाद केलं. आता थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय मपळवाडी संघ. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय गोलंदाज वेदांत. सुंदर चेंडू हाताळलाय आणि फलंदाज मात्र सिले मिडॉपच्या दिशेनं बाद होतोय. 6वा आदरा बसतोय मपळवाडी संघाला. फलंदाज सिद्धार्थ याच्या स्वरूपामध्ये ठोक डीजा. पाटील याला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजी हाताळली नवीन पाटील या गोलंदाजांना. त्याचा देखील आज बर्थडे आहे. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. एकतर्फी सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना असं वाटलं होतं की सामना चांगला रंगेल, मात्र या ठिकाणी रंग भरण्याचं काम केलं होतं प्रशांतनं. त्यानंतर ब्रेक तो लावलं गोलंदाज आदित्य आणि सुमितनं. या गोलंदाजांना चांगली कामगिरी केली, चमक कामगिरी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू येतोय, तडपडतायत क्षेत्ररक्षक. ढिसाल कामगिरी पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 25 या आकड्यावर. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून खूप धावा जमवायच्या आहेत मपळवाडी संघाला. एवढ्या धावा होणं खूप कठीण आहे, शक्य नाहीये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट केली आहे. या सिंगलना संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 26 असताना आता मात्र येणारा काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळपास बोरकर संघाने हा सामना जिंकला गेलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगलं प्रत्यक्ष या मैदानावर पाहायला मिळतोय. टिच्चन मारा पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी, अतिशय चांगली कामगिरी केली या गोलंदाजांना. फलंदाजी करत असताना फलंदाजांना चांगली चमक दाखवली या मैदानावर. बोरकर संघाच्या फलंदाजांकडून तितकीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अतिशय अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. औपचारिकता या ठिकाणी बाकी राहिली आहे. डीजे मास्टर मस्त गीत वाजवा. प्रेक्षकांची थंडी देखील या ठिकाणी गेली पाहिजे, खेळाडूंची देखील थंडी गेली पाहिजे, कारण खूप गारटले सर्व. जरा चांगले गीत होऊन जाऊ द्यात. लावणी बिवणी होऊ द्या जरा चांगली. आणि सामना विजय होतोय बोरकर संघ. दोन्ही संघांना आपण खूप सारे शुभेच्छा देऊया. हळद मपळवाडी संघ, वेल प्लेट बोरकर संघ, या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय ज्याने जबरदस्त कामगिरी केली. फलंदाजी करत असताना फलंदाज स्वप्नील या मॅचचा